बारामतीकरांना जे आमचं कुटुंब आहे सर्वच बारामतीकर त्यांचा सर्वांचा आभार मानायला आज दौरा चालू केला आहे। गावागावी जाऊन सगळ्यांना भेटणारे गावाचे काय समस्या असतील म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत जेव्हा आचारसंहिता होती काय कामं त्या काळात आपण नव्हती करू शकत ते कामं आपण समजून घेऊन संपूर्ण करू। दादा विरोधकांकडून या निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा गैरवापर करण्यात आला असा आरोप देखील करण्यात येतोय। बारामतीचे जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांनी देखील आता मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहे। कसं बघताय सगळ्या गोष्टीकडे? तुम्हाला सर्वांना विनंती करून तुम्ही पण सर्व आमचे पत्रकार मित्र म्हणून त्यांना पण एक प्रश्न विचारायला पाहिजे की लोकसभेत तसं काय प्रॉब्लेम का नाही झाला आणि आता म्हणजे एवढ्या चांगल्या प्रतिसादाने सर्वच महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीच्या सर्वच नेत्यांना प्रतिसादाने प्रेम दिलं आहे कारण त्यांनी कष्ट घेतले त्यांनी विकास केला आहे। लोकसभेची निवडणूक तर मला जी जनता बोलते मी तुम्हाला सांगाल की त्यांनी मला गावगावी फिरताना सांगितलं की दादा त्यावेळेस आम्ही त्यांना संधी दिली पण त्या 3 महिन्यात काय झालं नाही जे त्यांची अपेक्षा होती म्हणजे आपल्या जनतेची आणि जनतेची अपेक्षा जी असतात तेच आम्ही सर्व छोटे कार्यकर्ते मनात घेऊन संपूर्ण पहिला करतो आणि त्याच्यानंतर पुढचे पण काय अडीअडचणी असतील समजून घेऊन जर ते माझ्याकडनं नाही झाले नाही तर पक्षातल्या आपल्या पदाधिकारी सहकाऱ्यांकडनं नाही झाले तर ते आम्ही दादनपर्यंत पण यावेळेस मला वाटते की महाराष्ट्राच्या जनतेने हा निर्णय घेतला की महायुतीचं सरकार परत आणायचं। महायुतीला भरघोस असं यश या ठिकाणी मिळालं या निवडणुकीमध्ये। या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी जी लाडकी बहीण योजना आणली विशेषतः या योजनेमुळं महायुतीला जास्त जागा मिळाल्या अशी चर्चा देखील आता लोकांमध्ये आहे। चर्चा तर आता होणारच पण हे नुसतं एक कारण नाही आहे। मागच्या 2 वर्षात महाराष्ट्राच्या जनतेने बघितलं आणि बारामतीकरांचं जसं मी विधानसभेत सांगत आलो आहे की सर्वच बारामतीकर पुण्या पवार कुटुंबावरती प्रेम करतात। लोकसभेला ही परंपराच आहे लोकसभेला ताई विधानसभेला दादा तीच तशी आपल्या बारामतीकराच्या सर्वच कुटुंबांनी पार पाडली आणि मी सर्वांचा खूप खूप त्याच्यासाठीच आभार मानतो। दादा भविष्यातलं काय प्लॅनिंग असणार आहे तुमचं आता कारण आता सांगितलं तुम्ही की 4 लोक नेमणार काय बरोबर आता काय झालं तुम्हाला माहिती मी तर राजकारणात कधी नव्हतो जरी मी प्रचार करायला यायचो एका काळात सगळंच कुटुंब एकत्र होतं त्याच्यामुळे मला कधी वाटलं नाही की मी तिथं कुठेतरी येऊन म्हणजे जागा घ्यायला पाहिजे पण आता गावागावी फिरताना भरपूर युवक असतील ज्येष्ठ मंडळी असतील सर्वांचीच एक आशा आहे की दादा तुम्ही आणि थोडं लक्ष द्या पण